नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण थंबनेलवरून तुम्ही बघितलं असेल की माझी लाडकी बहीण योजना याचा जो 10वा हप्ता आहे तो कधी येणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे. थोडक्यात व्हिडिओ असणार आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही इथे बघू शकता लाडकी बहीण योजना याचा 10वा जो हप्ता आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा आपल्याला 26 एप्रिलपासून ते 30 एप्रिल यामध्ये कधी पण आपल्या बँक खात्यात येऊ शकतो. जे खातं आपल्या आधारशी लिंक असेल DBT मार्फत त्या खात्यामध्ये आपले तो हप्ता येणार आहे. सरकारी योजनांचे पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतात. जसं की आत्तापर्यंत जे तुमचे हप्ते जमा झालेत त्याच अकाउंटमध्ये तुमचा हा हप्ता जमा होणार आहे. आणि याची डेट आहे ती 10वा हप्ता हा 26 एप्रिलपासून ते 30 एप्रिल यामध्ये आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. तर त्याच्यानंतर इथं बघू शकता लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्यात किती रुपये हप्ता येणार आहे. तर भरपूर ठिकाणी बोललं जातं आहे की एप्रिल आणि मे मिळून 3,000 रुपये येणार आहेत. पण इथं दिलेलं आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्यात 1,500 रुपये हप्ता येणार आहे. म्हणजे एप्रिल महिन्याचा फक्त 1,500 रुपये तुम्हाला 26 ते 30 एप्रिल दरम्यान तुमच्या DBT अकाउंट जे तुमचं लिंक आहे त्याच्या अकाउंटमध्ये येणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एप्रिल मे महिन्याचा हप्ता एकत्रित 3,000 रुपये मिळणार का, असे भरपूर सारे प्रश्न येत आहेत. तर लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ता मिळाला नाही, जर आपल्याला 26, 27, 28, 29, 30 या दरम्यान जर आपल्या खात्यात पैसे आले नाहीत, तर एप्रिल व मेचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये पुढील मे महिन्यात मिळण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. तरी सध्या तरी 27 ते 30 या दरम्यान लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत 1,500 रुपये एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता ती येण्याची शक्यता आहे. आणि जर तो आला नाही तर मग त्यानंतर 3,000 रुपये हे एकत्रितपणे मे आणि एप्रिलचा म्हणजे 10 आणि 11 असे 2 हप्ते एकत्रित येऊ शकतात. सध्या तरी सूत्रांकडून अशी माहिती मिळते, त्यांनी इथं डिटेल्समध्ये दिलेलं आहे की 26 ते 30 एप्रिल या दरम्यान आपल्या खात्यात ते पैसे जमा होऊ शकतात. तर कोणाला जर पैसे आले असतील तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.